गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर चला पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा हे देशाची आर्थिक स्थिती स्पष्ट करते. रिकामी जागा हे देशाची आर्थिक स्थिती स्पष्ट करते. पहिला पर्याय आहे व्यापार तोल, दुसरा पर्याय आहे व्यवहार तोल, तिसरा पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक. तर पहा विद्यार्थी मित्रो, पहिला पर्याय काय आहे? व्यापार तोल. अ पर्याय व्यापार तोल, ब पर्याय व्यवहार तोल, क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर आणि ड पर्याय अ व ब दोन्ही चूक. रिकामी जागा हे देशाची आर्थिक स्थिती स्पष्ट करते. तर देशाची आर्थिक स्थिती कोण स्पष्ट करते? व्यवहार तोल का व्यापार तोल? तर अ पर्याय व्यापार तोल, तर हे अयोग्य उत्तर आहे. आणि ब पर्याय आहे व्यवहार तोल. तर देशाची आर्थिक स्थिती हे व्यवहार तोल स्पष्ट करतो. त्यामुळे त्या ठिकाणी अ पर्याय अयोग्य आहे, ब पर्याय योग्य आहे व्यवहार तोल. त्यामुळे क पर्याय जो होता अ व ब दोन्ही बरोबर, तर क पर्याय चुकीचा आहे. आणि ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक, त्यामुळे ड पर्याय सुद्धा चुकीचा आहे. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा हे रिकामी जागा म्हणजे एखाद्या देशाच्या निर्यात वस्तूच्या किमतीचे आयात वस्तूच्या किमतीशी असलेले प्रमाण होय. पहा इथे एक व्याख्या दिलेली आहे आणि त्या व्याख्येमधला एक महत्त्वाचा शब्द वगळलेला आहे. रिकामी जागा म्हणजे एखाद्या देशाच्या निर्यात वस्तूच्या किमतीचे आयात वस्तूच्या किमतीशी असलेले प्रमाण होय. तर एखाद्या देशाच्या निर्यात वस्तूच्या किमतीचे आयात वस्तूच्या किमतीशी असलेले प्रमाण होय म्हणजे काय? अ पर्याय आहे व्यापार शर्ती, ब पर्याय आहे प्रशुल्क, क पर्याय आहे व्यवहार तोल आणि ड पर्याय आहे विनिमय दर. तर एखाद्या देशाच्या निर्यात वस्तूच्या किमतीचे आयात वस्तूच्या किमतीशी असलेले प्रमाण म्हणजे व्यापार शर्ती होय किंवा व्यापार अटी होय. म्हणून अ पर्याय व्यापार शर्ती हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय होता प्रशुल्क, हा अयोग्य आहे. क पर्याय होता व्यवहार तोल, हाही अयोग्य आहे. आणि ड पर्याय होता विनिमय दर. त्यामुळे ब, क आणि ड हे तीन पर्याय अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे व्यापार शर्ती. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे रिकामी जागा होय. पहा, आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे रिकामी जागा होय.
तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे काय? खाली पर्याय दिलेले आहेत. अ. प्रशुल्क, ब. मूल्यानुसार प्रशुल्क, क. विशिष्ट प्रशुल्क आणि ड. संयुक्त प्रशुल्क. तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे रिकामी जागा होय. तर काय होय? अ. प्रशुल्क. आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजेच प्रशुल्क होय. आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना निर्यात होणाऱ्या वस्तूवर कर आकारला जातो आणि आयात होणाऱ्या वस्तूवर सुद्धा कर आकारला जातो. अशा वेळी आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजेच त्याला प्रशुल्क असे म्हणतात. म्हणून योग्य पर्याय आहे अ. प्रशुल्क. आणि त्यामुळे ब. पर्याय मूल्यानुसार प्रशुल्क, क. पर्याय विशिष्ट प्रशुल्क आणि ड. पर्याय संयुक्त प्रशुल्क हे ब, क आणि ड तीनही पर्याय अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे अ. प्रशुल्क. ओके. पुढचा प्रश्न. प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणजे? प्रशुल्कामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होणे व देशी उद्योगाचे रिकामी जागा होणे. पुन्हा एकदा प्रश्न आहे का? प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणजे प्रशुल्कामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होणे व देशी उद्योगाचे रिकामी जागा होणे. अ. संरक्षण, पर्याय ब. अवमूल्यन, पर्याय क. विनिमय, पर्याय ड. वरील सर्व. तर प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणजे प्रशुल्कामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होणे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क लावल्यामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होणे व देशातील उद्योगाचे संरक्षण होणे. देशातील उद्योगाचे संरक्षण होणे म्हणजे प्रशुल्काचा संरक्षण परिणाम होय. त्यामुळे अपर्याय संरक्षण हा योग्य आहे आणि ब. पर्याय अवमूल्यन, क. पर्याय विनिमय आणि ड. पर्यायावरील सर्व हे ब, क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. अपर्याय संरक्षण हा योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. एका विशिष्ट कालखंडात एखाद्या देशातील रहिवाशाने इतर देशातील रहिवाशाबरोबर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या ताळेबंदाला रिकामी जागा असे म्हणतात. तर एका विशिष्ट कालखंडात एखाद्या देशातील रहिवाशाने इतर देशातील रहिवाशाबरोबर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या ताळेबंदाला रिकामी जागा असे म्हणतात. तर काय म्हणतात? अपर्याय आहे व्यापारशेष, ब. पर्याय आहे व्यवहारशेष, क. पर्याय आहे अंदाजपत्रक आणि ड. पर्याय आहे वरील सर्व. तर एका विशिष्ट कालखंडात एका देशातील रहिवाशांनी इतर देशातील रहिवाशांबरोबर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या ताळेबंदाला रिकामी जागा असे म्हणतात. व्यापारशेष म्हणतात का? नाही. व्यापारशेषामध्ये सर्व आर्थिक व्यवहार येत नाहीत. फक्त दृश्य वस्तू व सेवा, दृश्य वस्तूंचा समावेश त्या ठिकाणी होतो.
व्यवहारशेष तर एका विशिष्ट कालखंडात एखाद्या देशातील रहिवाशाने इतर देशातील रहिवाशाबरोबर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहाराच्या ताळेबंदाला व्यवहारशेष असे म्हणतात. बॅलन्स ऑफ पेमेंट असे म्हणतात. त्यामुळे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय होता अंदाजपत्रक, तर हा सुद्धा अयोग्य आहे. आणि ड वरील सर्व हा सुद्धा अयोग्य आहे. मग योग्य पर्याय काय तर आहे ब व्यवहारशेष. पुढचा प्रश्न घेऊया. आंतरराष्ट्रीय व्यापारावर जेव्हा कोणत्याही प्रकारचे निर्बंध व कर नसतात तेव्हा त्या व्यापारास रिकामी जागा असे म्हणतात. पहा, आंतरराष्ट्रीय व्यापारावर जेव्हा कोणत्याही प्रकारचे निर्बंध व कर नसतात तेव्हा त्या व्यापारास रिकामी जागा असे म्हणतात. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना वेगवेगळ्या उद्देशाने सरकार देशातून निर्यात होणाऱ्या वस्तू व देशात इतर देशात निर्माण झालेल्या आयात होणाऱ्या वस्तू यावर कर आकारते. त्या करालाच प्रशुल्क असे म्हणतात. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर जेव्हा असे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात किंवा कर नसतात तेव्हा त्या व्यापारास रिकामी जागा असे म्हणतात. तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणतेही निर्बंध किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणतेही कर नसतात तेव्हा त्या व्यापारास कोणता व्यापार म्हणतात? तर त्या व्यापारास कोणता व्यापार म्हणतात तर अ नियंत्रित व्यापार, ब मुक्त व्यापार, क देशांतर्गत व्यापार आणि ड प्रादेशिक व्यापार. तर पहा, पुन्हा एकदा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय व्यापारावर जेव्हा कोणत्याही प्रकारचे निर्बंध व कर नसतात तेव्हा त्या व्यापारास रिकामी जागा असे म्हणतात. तर तेव्हा त्या व्यापारास कोणता व्यापार म्हणतात? नियंत्रित नाही. ब मुक्त, यस, तेव्हा त्या व्यापारास मुक्त व्यापार असे म्हणतात. कारण त्या व्यापारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही, कोणत्याही प्रकारचे कर नाहीत. त्यामुळे तो व्यापार म्हणजे मुक्त व्यापार होय. म्हणून ब पर्याय बरोबर आहे, मुक्त व्यापार. क होता देशांतर्गत व्यापार, ड होता प्रादेशिक व्यापार. तर या ठिकाणी अ पर्याय अयोग्य आहे, क पर्याय अयोग्य आहे आणि ड पर्याय अयोग्य आहे. फक्त योग्य पर्याय आहे ब मुक्त व्यापार. तर पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत होय. रिकामी जागा म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत होय. तर एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत म्हणजे काय? पर्याय दिलेला आहे. अ विनिमय दर, ब व्यापार शर्ती, क कोटा, ड प्रशुल्क. तर आपण विनिमय दराची व्याख्या पाहिली, व्यापार शर्तीची व्याख्या पाहिली, कोटा म्हणजे काय पाहिलं आणि प्रशुल्क म्हणजे काय पाहिलं. तर रिकामी जागा म्हणजे एका देशाच्या चलनाची
दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत होय. अपर्याय आहे विनिमय दर. तर हा योग्य पर्याय आहे, कारण विनिमय दर म्हणजे एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनात व्यक्त केलेली किंमत होय. म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय व्यापार शर्ती, क पर्याय कोटा आणि ड पर्याय प्रशुल्क. तर ब, क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे विनिमय दर. तर ओके विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.